MSS न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या MSS न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व बेल आयकॉन प्रेस करून सदस्य व्हा। निर्भीडपणे बातमी छापण्याची धमक लघु वृत्तपत्रामध्ये दिसून येते। अरुण पाटील नाईक। नमस्कार, आपण पाहत आहोत MSS न्यूज। मुसा सय्यद, बेलापूर। सध्याच्या युगातील मोठे वृत्तपत्रे कोणाच्या तरी दावणीला बांधलेले असल्याचे दिसून येते। मात्र निर्भीडपणे बातमी छापण्याचे धाडस लघु वृत्तपत्रामध्ये असल्याने आज लघु वृत्तपत्रांना देखील महत्त्व देऊन त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचे नितांत गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस अरुण पाटील नाईक, अजितदादा गट यांनी केली। दिनांक 1/1/2025 रोजी बेलापूर येथील संपर्क कार्यालय जवळ महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या माजी जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद नवले पाटील यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अरुण पाटील नाईक हे बोलत होते। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली हे होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हाध्यक्ष असलम बिन साद यांनी केले। यावेळी कार्यक्रमात जिल्हा परिषद उर्दू शाळा बेलापूर येथे हुशार विद्यार्थिनी कुमारी फातेमा अजरुद्दीन सय्यद हिची इस्रो येथील सहलीत निवड झाल्याबद्दल तिचा गौरव शाल, श्रीफल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी आपल्या भाषणात अरुण पाटील पुढे म्हणाले की गावातील चांगल्या व वाईट बातम्यावर लघु पत्रकारांचे बारकाईने लक्ष असते। गावात जातीय सलोखा टिकून देण्याचे काम हे पत्रकार प्रयत्नशील असतात। यांच्या कार्यपद्धतीची कौतुक करावे तितके कमीच, असे ते म्हणाले। यावेळी शेख बरकत अली, शरद नवले पाटील, अक्षय पाटील नाईक, गावकरी पतसंस्थाचे युवा संचालक मोहसिन सय्यद, MSS न्यूजचे संपादक मुसा सय्यद, उपसंपादक एजाज सय्यद, RKS न्यूजचे उपसंपादक शफीक शेख, रमजान सय्यद, आदिल सय्यद, अब्रार सय्यद, रियाज खान पठाण, सुभाषराव गायकवाड, राजेंद्र सूर्यवंशी, असलम सय्यद, रसूल सय्यद, शफीक सय्यद, मोहम्मद गोरी, आसिफ बागवान, बाबाबाई नारेलवाले, पप्पू सय्यद यांच्यासह बेलापूर परिसरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी आभार असलम बिन साद यांनी मानले। सर्व सहकाऱ्यांचं मी आभार मानतो आणि बेलापूरमध्ये मुसा भाई असते त्यांची सर्व टीम असं भाई अतिशय चांगलं काम सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करतात आणि विशेषतः एक सकारात्मक बातम्या, जे पॉझिटिव्ह थिंकिंग सकारात्मक बातम्या आमचे दिवसात वैरी सगळे अतिशय चांगल्या पद्धतीने बातम्या देत असतात। आमच्या बेलापूर गावाचा सलोखा ठेवण्याचं काम करत असतात। निश्चितपणाने या ऑफिसमध्ये चांगल्या पद्धतीचं काम घडो अशी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना अधिक शुभेच्छा देतो आणि आनंदाची गोष्ट सांगायची झालीच तर नवीन वर्ष आहे आणि प्रत्येकाला विचार पडत असतो की नवीन वर्षाची सुरुवात कशी करायची असते। तर बेलापूर येथील महाराष्ट्र लघु वृत्तपत्र आणि पत्रकार संघाचं कार्यालय गेली 3 वर्षापासून कार्यरत आहे। अनेक जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर असं ठरत आहे आणि कौतुकाची थाप देखील सर्वांनी आपल्याला दिली। असे अरुण पाटील झाले, ते सदैव तत्पर असतात आणि त्यांना एक आमंत्रण केलं, छोटासा फोन केला तरी ते कार्याला किंवा एखाद्या समारंभाला हजरच असतात। तसेच आपले नवले अभी यहाँ पे महायुति की सरकार है, तो आपके जरिए से कि भाई महायुति के लोग इनको देखने के बाद आपको ऐसा लगता है कि ये लोग आपका काम नहीं कर पाएंगे, तो इंसान की उसकी जो काबिलियत है उसको भी आप लोग सामने लाए, जिससे कि भाई मालूम हो क्या ये इंसान काम कर रहा है। जैसे हमारे शरद नवले साहब ने नामदार राधाकृष्ण विखे पाटिल के माध्यम से बेलापुर के लिए 126 करोड़ रुपए लाए थे पानी योजना के लिए। ये वाकई काबिल तारीफ काम है। बेलापुर के अंदर उन्होंने जिला परिषद उर्दू स्कूल को पूरी स्कूल नवी बना दी नामदार राधाकृष्ण विखे पाटिल के माध्यम से। उसी तरह अजीत दादा के माध्यम से अरुण पाटिल नाईक ने बेलापुर श्रीरामपुर रोड बनाया अंदर लौकानाड़े के साथ रह के। तो ये काम
आप लोगों ने इनकी लोगों तक बताना भी ज़रूरी है, क्योंकि ये लोग आपके साथ हमेशा है। तो ऐसा ही इनका भी बात आप जनता तक पहुंचाए, ऐसी मेरी आपसे गुजारिश है। और फिर से एक बार आपको इस इब्तिदा के मौके पे मुबारकबाद देता हूँ और रुकता हूँ। जय हिंद, जय भारत। महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचा बोर्डाचा अनावर बेलापूर येथे संपर्क कार्यालयात संपन्न झाला। त्याच्यात बेलापूरचे मोठे मोठे नेते आमचे अरुण पाटील नाईक, राजराव नवरे उपस्थित होते आणि अनेक पत्रकार उपस्थित होते। त्यांना मी नवीन वर्षाची हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी महाराष्ट्र लघु वृत्तपत्रकार संघ व लघु वृत्तपत्र या कार्यालयाचं अनावरण या ठिकाणी झालेलं आहे। या महाराष्ट्राचे त्यांचे अध्यक्ष बरकत अली आहेत, असलमभाई बिनसाद आहेत, सर्व उपस्थित पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। त्याच पद्धतीने खऱ्या अर्थाने लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचं कार्य अतिशय उल्लेखनीय आहे, कारण की मोठ्या वृत्तपत्रामध्ये बातम्या लोकांवर जर अन्याय झाले, एखादा सामाजिक प्रश्न असेल तर ते प्रश्न हे मोठे वृत्तपत्र असतात किंवा प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असतात, हे परंतु खऱ्या अर्थाने हे लघु वृत्तपत्रकार आणि त्याचे ते काम करणारे जे पत्रकार असतात हे खऱ्या अर्थाने अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करतात आणि खऱ्या अर्थाने समाजाला न्याय देण्याचं काम करतात। समाजाचे प्रश्न असो, नागरिकांचे प्रश्न असो, समस्या असो, त्या सोडवण्याचं काम या माध्यमातून चालतं। खऱ्या अर्थाने या लघु वृत्तपत्रकार संघाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने लोकांना, समाजाला न्याय देण्याचं काम, अन्यायाला वाचा फोडण्याचं काम चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि निश्चितच या आणि एक प्रकारे समाजावर, शासनावर, प्रशासनावर, अधिकारी, पदाधिकारी याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम खऱ्या अर्थाने पत्रकाराच्या माध्यमातून आणि या पत्रकार संघाच्या माध्यमातून चालू आहे। अशाच पद्धतीने अव्याहतपणे चालावं, समाजातील सर्व समाजातील घटकाला न्याय मिळावा, राष्ट्रीय सामाजिक एकात्मता जोपासण्याचं काम देखील आपल्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने चालतं। या अशाच पद्धतीने चालावं ही अपेक्षा नवीन वर्षाच्या निमित्ताने व्यक्त करतो। आपल्या या कार्यालयाला मी खऱ्या अर्थाने या नवीन वर्षाच्या निमित्ताने आणि या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो। इथून पुढील आपलं कार्य चांगल्या पद्धतीने चालावं, जनसामान्याला न्याय मिळावा ही अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। गावाचे गोरगरिबांचं काम झालं त्याला महत्त्व आहे। त्या पत्रकार संघ यामुळेच आम्ही हे हेतूने संघटना जे बनवलं त्यासाठीच हे केलेलं आहे। तर गोरगरिबांचं काम व्हावं आणि खूप आनंद वाटलं। आज जे हे कार्यक्रम झालं तेव्हा मी सगळ्यांचा आभार मानतो। माझे 2 ठिकाणी महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या या बेलापूर येथील संपर्क कार्यालयाचं या ठिकाणी अनावरण झालेले बोर्डाचं, त्या प्रसंगी आपल्या बेलापूरचे नेते अरुण पाटील नाईक उपस्थित राहिलेत। त्याचबरोबर आताच शरद पाटील नवले येऊन गेलेत, त्यांनीही शुभेच्छा दिल्या। आपण गेल्या 3 वर्षापासून या बेलापूर शाखेचं काम करत आहोत आणि या शाखेचे जे पदाधिकारी आहेत हे अगदी उत्कृष्टपणे काम करतात। नागरिकांचे प्रश्न असतील त्याच्याकडे त्यांचं जास्त लक्ष आहे, गावातील हालचालींवर त्यांचं लक्ष आहे। त्याचप्रमाणे एकात्मता जोपासण्याचं काम ते करतात। अशा पद्धतीने हे काम चालू आहे। अरुण पाटील नाईक यांनी आताच पत्रकार संघाच्या कामाबद्दल बोललेत आणि ज्या ज्या अपेक्षा येथील नेते मंडळींनी या पत्रकार संघाची बांधलेल्या आहेत, तसेच नागरिकांनी ज्या अपेक्षा ठेवलेल्या आहेत, या अपेक्षेला आपले येथील पदाधिकारी पात्र ठरतील अशी मी आशा बाळगतो आणि या नवीन कार्यालयाला शुभेच्छा देतो। तसेच सर्व जे माझे पत्रकार बांधव आहेत या सर्वांना आणि बेलापूरच्या गावकऱ्यांना मी पत्रकार संघाच्या वतीने नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन मी थांबतो।
जय हिंद, जय महाराष्ट्र. व पत्रकार संघाच्या बोर्डाचं या ठिकाणी अनावरण करण्यात आलं. त्यानिमित्ताने पत्रकार संघाचे एक संस्थापक अध्यक्ष आहे, त्या पद्धतीने गावचे पाटील, 2 पाटील, नवले पाटील आणि अरुण पाटील नाईक हे उपस्थित होते. यांचे सुद्धा या ठिकाणी पत्रकार संघाच्या वतीने आभार. तसेच आलेले आमचे बाकी पत्रकार मित्र तसेच सदस्य यांचे देखील या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल पत्रकार संघाच्या वतीने सर्वांचे आभार. धन्यवाद.